गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो. मागील काही 5-10 श्लोकांपासून गौणी आत्मा, मुख्य आत्मा आणि मिथ्या आत्मा अशा 3 संकल्पना मांडल्या. पण या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या जीवाला धरून आहेत. आता गौणी आत्मा ही पुत्रासंदर्भातली संकल्पना आहे किंवा मिथ्या आत्मा ही देहासंदर्भातली कल्पना आहे आणि मुख्य आत्मा की जे माझं स्वरूप आहे त्याला आपण मुख्य आत्मा अशी एक बोली बोललेलो आहोत. आता या तिन्हीतनं मला निवड करायची आहे आणि ती माझ्या मुख्य आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी हा सगळा ब्रह्मानंदे आत्मानंद हा या प्रकरणाचा विचार आहे. 45वा जो श्लोक आहे तो आता आपल्याला असंच सांगतो. हा अध्ययन करणारा अग्नी आहे. या वाक्यात अग्नी प्रत्यक्षात असूनही तो अध्ययन करणे शक्य नसल्याने येथे अग्नी हा शब्द अग्नी या अर्थाचा नाही. अशा प्रसंगी अग्नी शब्दाचा बटू असा अर्थ होतो. आता इथे अग्नी शब्द बोलला गेलेला आहे आणि हा अग्नी अध्ययन करणारा आहे. आता अग्नी जड अचेतन असल्यामुळे तो अध्ययन करणं शक्य नाहीये. मग अध्ययन करणारं कोणीतरी जीव नावाचं तत्व स्वीकारावं लागतं आणि ते स्वीकारायची वेळ आली की मग इथं प्रसंगी या अग्नी शब्दाचा अर्थ तेजस्वी बटू असा घ्यायचा आहे. कारण अग्नी तत्व हे तेज तत्वानी बनलेलं असतं आणि तो तेजस्वी बटू असा अर्थ आपण केला की मग काय होऊन जातं, या सगळ्या श्लोकाची आपल्याला एक सांगड घालता येते. इथे गौण गौणी आत्मा असा जो विचार मांडलेला आहे किंवा गौण प्राधान्य अशी भाषा बोललेली आहे ती केवळ व्यावहारिक प्राधान्यातनं बोललेली आहे की हा अध्ययन करणारा अग्नी आहे. मग अग्नी जड असल्याने तो नाही करू शकत, तर मग हा तेजस्वी बटू असा तिथे अर्थ घ्यायचा आणि मग तिथे गौणी आत्मा या अर्थाने आपण त्या पुत्राचा विचार केलेला आहे किंवा अध्ययन करणाऱ्या व्यक्तीचा विचार केलेला आहे. तो लहान तेजस्वी बटू अध्ययन करणारा असल्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा गौणी पद्धतीने विचार मांडला जातो तेव्हा तो मात्र हा पुत्र माझा आत्मा आहे अशा पद्धतीने बोललं जातं. त्यावेळी तो गौणी पद्धतीने केला गेलेला विचार आहे. वास्तवात त्या गौणी म्हणूया बोलण्याविषयी किंवा गौणी पुत्राविषयी मी जेव्हा म्हणजे बोलतो तेव्हा मात्र तो गौणी रूपाने बोलला गेलेला व्यवहार आहे तो त्या मुख्य आत्मस्वरूपाच्या प्रेरणेतनच बोलला गेलेला व्यवहार आहे असा सतत मला विचार करावा लागणार. 46वा श्लोक जो आहे तो मिथ्या आत्म्याचे प्राधान्य सांगणार आहे. मी कृश झालो आहे, मला आता पुष्ट व्हावयाचे आहे. या बोलण्यात देहाला आत्मा म्हटले जाते कारण पुष्ट करणारे अन्न खाण्याचे काम कोणी पुत्राला सांगत नाही. आता मी कृश झालेलो आहे, नंतर मला आता धष्टपुष्ट व्हायचंय अशी जेव्हा विचारधारा बोलली जाते त्यावेळी मात्र ती आज्ञा पुत्राला नाहीये. म्हणजे पुत्रासंबंधी केलेली बोलणी नसून ती मिथ्या आत्म्या संदर्भात आहे. आता मिथ्या आत्मा म्हणजे काय, तर मिथ्या शब्द हा देहाशी निगडित आहे. देह कसा आहे, तो सतत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे म्हणून तिथे त्याला मिथ्या आत्मा म्हणलेलं आहे. वास्तविक हे जगत कसं आहे, आत्मस्वरूपावर अध्यस्त रूपाने भासतं. पण जेव्हा आपल्याला आत्मस्वरूपाचा विचार करायची वेळ येते त्यावेळी मग आपण म्हणतो की शुद्ध आत्मा म्हणजे जे तत्व आहे ते एकमेव अद्वितीय आहे, त्याच्यामध्ये कोणाचाही समावेश नाही असं जे काय आहे ते शुद्ध तत्व आहे आणि मग त्याला मुख्य आत्मा असं म्हटलं गेलं. पण त्याला मुख्य नावाची उपाधी ही लागलीच आहे. मग तशीच या जगाला उपाधी लागलेली आहे की जग सुद्धा कसं आहे आहे नंतर ते मला कळतं आणि ते मला प्रिय आहे. अशा पद्धतीने सुद्धा त्या जगाला सुद्धा व्यापून आत्मतत्व आहेच आहे. म्हणून अशा पद्धतीने या देहालाच काय केलं, मिथ्या आत्मा म्हटलं गेलं. कारण देहालाच मी काही वेळा म्हणतो ना, देहसत्यत्वाच्या निमित्ताने मी जेव्हा बोलतो त्यावेळी मी देहालाच आत्मा म्हटलेलं आहे. पण वास्तविक देह कसा आहे, मिथ्या आहे. म्हणून मिथ्या देह काय म्हणू शकतो की मी आता कृश झालो आहे, म्हणजेच मिथ्या देहाच्या निमित्ताने जीव म्हणतो की मी कृश झालो आहे, आता मला पुष्ट व्हायचंय. म्हणून इथे काय आहे, ही जी काय बोलणी देहासंदर्भात होतात किंवा आपल्या बुद्धी संदर्भात होतात काही वेळा त्यावेळी ती मिथ्या देहासंबंधातली बोलणी आहे. म्हणूया मिथ्या स्थूल देहासंबंधात असलेली बोलणी, मिथ्या सूक्ष्म शरीरासंबंधी असलेली बोलणी किंवा आपण
आत्मस्वरूपाचा विचार करतो त्यावेळी महाकारण देहाचा विचार येतो, त्यावेळी तसाच विचार करावा लागतो. जर का स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे विचार जर का आपण द्वैतात्म्य बोलत असू, तर ते सुद्धा काय आहेत, ते मिथ्या देहासंदर्भातले विचार आहेत, हा एवढा विचार आपल्याला कळला पाहिजे. आता विज्ञानमय कोशाचे प्राधान्य तो सांगणारा 47वा श्लोक असं म्हणतो, तपाच्या बळाने मी स्वर्गाला जाईन असे म्हणणारा जो जीव किंवा विज्ञानमय त्यालाच आत्मा म्हणावे लागते. कारण तो शरीराला त्रास देऊन कृच्छ चांद्रायणादी व्रते करतो. आता इथे विज्ञानमय मुख्य मुद्दा काय आहे? विज्ञानमय जीव. आता विज्ञानमय जीव या शब्दाचा अर्थ बुद्धिविशिष्ट चैतन्य. आत्मस्वरूपाचा जेव्हा आपण जीवाच्या निमित्ताने बोलणी करायला लागतो, त्यावेळी जीवाची एक व्याख्या बुद्धिविशिष्ट चेतन अशी पण केली जाते. म्हणजे याचा अर्थ बुद्धी गृहीत धरून जेव्हा त्या जीवाची व्याख्या केली जाते, बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, त्यावेळी काय झालं, तो विज्ञानमय आत्मा अशा पद्धतीने बोललं गेलं. मग तो काय म्हणतो, मी तपाच्या बळाने मी स्वर्गाला जाईन. भाषा स्वर्गात जायची आहे. स्वर्ग जरी मिथ्या असला तरी तिथे जायची मोठी विलक्षण घाई असते. आणि मग तप करताना अनेक कष्ट होतात. मग ते कष्ट कोणाला झाले? मग ते शरीराला झाले. मग शरीराला झालेले कष्ट अल्टिमेटली कोणाला झाले? तर जीवाला झाले. कारण त्या शरीराला ताप झाला की मग शेवटी सुख किंवा दुःख कोणाला होतं? त्या अंतःकरणाला होतं. आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य अशी एक भाषा किंवा बुद्धी विशिष्ट चैतन्य अशी एक भाषा. म्हणून इथे काय आहे, तो जो तप करणारा जो आत्मा आहे म्हणजे गौणी आत्मा आहे, अशा पद्धतीने तो शरीरधारी जीव आहे, हा त्यातला विचार आपल्याला कळून घेतला पाहिजे. कारण मुख्य आत्मा जो आहे तो शरीरधारी नाही, अशरीरी आहे. आणि अशरीरी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी मात्र ही सुखदुःख किंवा तप करणं याची काहीच आवश्यकता नाही. जो आत्मस्वरूप जे आत्मस्वरूप सुखरूप आहे त्याला तप करायची काय आवश्यकता आहे? पण मला तप करावं लागतं कारण मी कसा आहे, मी आनंदाचा ठेवा आहे हे मला कळत नाही, म्हणून मला साधन करावं लागतं. ही भाषा आपल्याला लक्षात आली पाहिजे. आता पुढचा जो 48वा श्लोक आहे तो चिदात्म्याचे प्राधान्य सांगणारा आहे. जेव्हा पुरुष मी मुक्त होईन असा बुद्धीचा निश्चय करतो, तेव्हा सद्गुरू सत्शास्त्र यांच्या साह्याने तो ब्रह्म किंवा चिदात्म्याला जाणतो. येथे आत्मा म्हणजे चिदात्माच म्हणणे योग्य आहे. तो दुसरी इच्छा काही करत नाही. आता इथे चिदात्मा एक नवीन टर्म आपल्या पुढे आणली, की जेव्हा पुरुष म्हणजे एखादी व्यक्ती म्हणते की मला मुक्त व्हायचंय, त्यासाठी मी अभ्यास करायला तयार आहे, म्हणून मी सद्गुरूंकडे जातो. सद्गुरूंकडे जाऊन त्यांना हात जोडून त्यांच्या चरणी डोकं ठेवतो आणि म्हणतो की तुम्ही म्हणाल तसा मी अभ्यास करायला तयार आहे, मला मुक्त व्हायचंय. अशी जेव्हा भाषा बोलली जाते तेव्हा ती मुक्त होण्याची भाषा आहे, ती माझ्या स्वरूपाला जाणण्याची भाषा आहे. म्हणजे त्या मुख्य आत्मस्वरूपाला जाणण्याची भाषा आहे. मग ही भाषा कोण करतो? ही भाषा चिदात्मा करतो. म्हणजे चिदात्मा शब्दाचा अर्थ पुन्हा बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. अशा पद्धतीने तो चिदात्मा म्हणजे तो मुमुक्षू म्हणजे तो जीव त्या अभ्यासाची संकल्पना त्या श्रीगुरूंपुढे मांडतो की मला अभ्यास करायचा आहे, तुम्ही मला उपदेश करा. आणि त्यातूनच श्रीगुरु त्याला उपदेश करतात आणि तो त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. मग इथे इच्छा करणारा कोण आहे? इच्छा करणारा तो चिदात्मा आहे. आणि तो मुख्य विचार काय आहे की तो चिदात्मा सुद्धा कसा आहे, तो गौणीच आहे. पाहायला गेलं तर तो गौणीच आहे. कारण तोच चिदात्मा स्वर्ग सुखाची प्राप्ती करतो किंवा पुष्ट व्हायची इच्छा धरतो किंवा त्या अध्ययन करण्याची इच्छा धरतो. हा सगळा गौणी आत्म्याचा विचार आहे. भले त्यात थोडासा फरक केलाय की देहासंदर्भात असेल तर तो मिथ्या आत्मा किंवा स्वर्गाला जायची भाषा असेल तर तो विज्ञानमय आत्मा म्हणजे जीव अशा पद्धतीने बोललं जातं. पण शेवटी प्रत्येकाला ओढ कुठे आहे, तर ती सुखाकडे जाण्याची. सुखालागी जीवा करीसी तळमळ. काहींना स्वर्गात जाऊन सुख मिळवावं वाटतं, काहींना त्या विठ्ठलाच्या जवळ जाऊन म्हणजे त्या विष्णुमय लोकात जाऊन सुख मिळवावं वाटतं, काहींना आत्मरूप व्हावं लागतं. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की हे सगळं चाललेलं आहे ते मुख्य आत्म्याच्या प्रेरणेनेच चाललेलं आहे. मुख्य आत्माच कल्पित रूपाने ही सगळी प्रेरणा त्या जीवाला देतो आणि जीव त्या त्याप्रमाणे वर्तन करतो. हा त्यातला मुख्य भाव आपल्याला कळला पाहिजे. म्हणून मुख्य आत्म्यालाच जाणणं हे माझ्या आयुष्याचं प्रथम कर्तव्य आहे. हा त्यातला भाग कळला पाहिजे. पुढे 49वा जो श्लोक आहे तो आपल्याला असं सांगतो की भिन्न कारणाने भिन्न अधिकारात दृष्टांत. ज्याप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय आणि वर्णानुसार बृहस्पती स्तव
इत्यादी यज्ञाचे अधिकारी असतात, त्याप्रमाणे गौण, मिथ्या व मुख्य अशा आत्म्यांना प्रसंगानुसार प्राधान्य असते. आता ब्राह्मण, क्षत्रिय आणि आणखीन काही विचार इथे मांडलेला आहे, की मग ब्राह्मणाने हा यज्ञ करावा, बृहस्पती सव, नंतर क्षत्रियाने अश्वमेघ व वैश्याने वैश्यस्तोम यज्ञ करावा, असं प्रत्येकाला अधिकारानुरूप त्याचे त्याचे व्यवहार, त्या यज्ञ करण्याचे अधिकार दिलेले आहेत. कारण क्षत्रिय लढाया करतो, म्हणून तो त्या लढायाच्या निमित्ताने त्याला अश्वमेघ यज्ञ दिलेला आहे. पुन्हा इथे ब्राह्मणांनी काय करायचंय, लोकांना विद्यादान करायचंय, म्हणून त्यांच्यासाठी हा यज्ञ केलाय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रसंगानुसार किंवा करत असलेल्या कर्मानुसार म्हणजे वर्णानुसार त्याला विविध यज्ञ दिले. तसंच इथे बोललंय. एक गौणी आत्मा आहे, तो तेजस्वी बटूच्या निमित्ताने आपल्या पुढे मांडलेला आहे, किंवा हा माझा पुत्र आत्मा आहे या पद्धतीने आपल्या पुढे बोललाय. नंतर मला पुष्ट व्हायचंय या पद्धतीने मिथ्या आत्म्याचा म्हणजे शरीराचा विचार मांडलेला आहे. किंवा स्वर्गात जाण्याचा विचार करणारा जो बुद्धिमान माणूस आहे, बुद्धीच्या साह्याने शरीराला कष्ट देऊन, अशा पद्धतीने तो एक पुढे मांडलेला तो गौणी आत्मा आहे. हे एवढं आपल्याला कळालं की झालं. म्हणून इथे मुख्य आत्मा जो आहे तो मला कळला पाहिजे, आणि तो जर का मी कळून घेतला तर मग मला मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे एक अधिकारानुरूप हे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ प्रसंगानुरूप त्या आत्मस्वरूपाची बोलणी बदलतात, पण मुख्य आत्मा नावाची जी गोष्ट आहे तिच्यामध्ये काही बदल होत नाही. आधी मिथ्या उभारावे, उभारोनी ते सांडावे, मग काय ओळखावे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. मग मी कोण आहे म्हणजे मुख्य आत्मा आहे हे ओळखावे, हा त्यासाठी चाललेला विचार आहे. पुढे आता 50वा श्लोक असं सांगतोय, त्या त्या वेळी त्या त्या आत्म्यावर विशेष प्रेम, तर त्या त्या प्रसंगी त्या त्या उचित आत्म्यावर अतिशय प्रेम असते. त्या आत्म्याच्या अनात्मरूप वस्तूच्या शेषावर सामान्य प्रेम असते. या दोन्हीहून वेगळ्या वस्तूंवर प्रेम नसते. आता ते प्रेम कसं असतं, फार टॅब्युलर फॉर्म मध्ये माझ्या श्रीगुरूंनी लिहिलंय. आता घर सांभाळण्यासाठी गौण आत्मा प्रिय आहे. आता घर सांभाळायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र मला माझ्या पुत्राची आठवण आहे, किंवा माझ्या मुलीची पण आठवण आहे. कारण जिथे पुत्र नसतो तिथे मात्र काय असतात, मुली गौण आत्मा असतात. अशा पद्धतीने ते विचार आहे. कारण पूर्वी सुद्धा अनेक स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. झाशीची राणी आहे, ताराबाई आहे, म्हणजे कितीतरी मोठ्या आलेल्या आहेत. त्या सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत त्यांनी पुत्राच्या वर कार्य केलेलं आहे. म्हणजे इथे काय आहे की घर सांभाळायचंय, इस्टेट सांभाळायची आहे, नंतर शेती सांभाळायची आहे. अशा वेळी मात्र आपल्याला काय आहे, तो गौण आत्मा प्रिय असतो. म्हणून त्या त्या प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने या आत्मस्वरूपावरचं प्रेम जे आहे ते प्रगट होतं. त्या त्या प्रसंगानुसार कदाचित बदललंही जातं, पण तरी सुद्धा ते प्रेम कुठून आलं हे आपल्याला जास्त विचारात घ्यायची गरज आहे. ते मुख्य आत्मस्वरूपाच्या प्रेरणेमुळे मला ते त्या स्त्रोतापासून मिळालेलं आहे. म्हणून त्या स्त्रोताला म्हणजे मुख्य प्रेरणेला म्हणजे मुख्य स्वरूपाला मी जाणलं पाहिजे, हा त्यातला भाव आहे. मग आता स्वतः पुष्ट होण्यासाठी मिथ्या आत्माचा विचार मांडलेला आहे. कारण कृश झाल्यानंतर हा देह निघून गेला तर काय करायचं, देहालाच आत्मा म्हणणाऱ्यांचं मत आहे. मग तो काय करतो, पुष्ट होण्यासाठी औषधं घेतो, नंतर चांगलं चांगलं खातो. अशा पद्धतीने तो त्याचा व्यवहार चालतो. म्हणून तो मिथ्या आत्म्यासाठीचा विचार आहे. स्वर्गासाठी विज्ञानमय विज्ञानमया म्हणजे जीवात्म्यावर प्रेम आहे, अशा पद्धतीने बोललं गेलेलं आहे. आणि मोक्षासाठी मात्र चिदात्म्यावर, म्हणजे याचा अर्थ जो साधन करणारा जो जीव आहे त्याला चिदात्मा म्हणलंय. कारण का चित स्वरूपाकडे जाण्याची त्याची सतत इच्छा आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मुख्य प्रेम आपलं कोणावर आहे तेव्हा इतर गोष्टी असतात तेव्हा त्या सामान्य प्रेमाच्या ठरतात. पण आपलं मुख्य प्रेम जे आहे ते पाहायला गेलं तर मुख्य आत्मस्वरूपावरच आहे. त्याला मी जाणलं पाहिजे. कारण इथे ब्रह्मानंद आहे, आत्मानंद हाचा विचारच तो आहे. तो ब्रह्मानंद हा मुख्य आनंद आहे हे मान्य आहे, पण त्याची सुरुवात कुठून होते तर त्या आत्मानंदापासून होते. तो आत्मा मी आहे असं मला कळलं पाहिजे, आणि मग आत्माच ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीने तो ब्रह्मानंदही आपल्याला कळण्याची तिथं एक व्यवस्था होते. की जे मला कळालेलं आहे ते सर्वांमध्ये तेवढंच तितकंच, जे सर्वत्र सदा सम अशा पद्धतीने व्यापून असतं. हा विचार आपल्याला तिथे खूप पद्धतीने कळून सांगितलेला आहे. तो भगवद्गीतेचा विचार आपल्याला मुळात जाऊनच बघावा लागेल. आता याहून वेगळे पदार्थ कोणते, हा 51वा विचार आहे. त्या पदार्थांविषयी आपल्या अंतःकरणात प्रियत्व अप्रियत्व हे विचार आता पुढे आलेले आहे.
ज्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे ते व जे अप्रिय आहेत असे दोन पदार्थ आहेत. उदाहरणार्थ वाटेवरील गवत, माती इत्यादी दुर्लक्ष करण्याचे पदार्थ असून श्वापदे, सर्प इत्यादी अप्रिय आहे. आता वाटेवर पडणारं गवत वगैरे जे आहेत ते कसे आहेत, तर ते दुर्लक्षित पदार्थ आहेत आणि मला भीती वाटते म्हणून जंगली श्वापद किंवा साप वगैरे असे पदार्थ आहेत ते माझ्या अप्रिय आहे. म्हणून इथे काय आहे की प्रिय अप्रियत्वात नाही, मला काय असतं, माझं प्रेमच माझं तिथे मुख्य विचार असतो की आपण एखाद्याला दुर्लक्षित करतो. इथे या जड अचेतन पदार्थांबद्दल बोललं गेलेलं आहे किंवा श्वापदांबद्दल, भोगयोनीबद्दल बोललं गेलं, पण मुख्य विचार काय आहे, त्या आपले नातेवाईकही असतात. त्या आपल्या अभ्यासाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र काय असतात की जेव्हा ते आपल्या अभ्यासामध्ये सतत मध्ये मध्ये येऊन जेव्हा ते आपल्याला डिस्टर्ब करतात तेव्हा मात्र काय करावं लागतं, ते काही वेळा आपल्याला काहीसे अप्रिय होतात. का अप्रिय होतात? कारण ते माझ्या अभ्यासामध्ये येतात. अप्रिय होतात म्हणून मी त्यांना बाजूला करतो अशी भाषा नाहीये इथे. मी त्यांना टाळतो. मुख्य विचार काय आहे की मी त्यांना टाळतो आणि कमी बोलून त्यांच्याशी मी माझ्या अभ्यासाचा वेळ तिथे कशा पद्धतीने मला तो एकत्रित करता येईल याचा विचार करतो. आणि दुसरीकडे जेव्हा मला आता काही इलाजच नाही अशा अशा वेळी त्यांच्यासमोर बसायची वेळ येते तेव्हा मी त्यांना दुर्लक्षितही करतो. म्हणजे हे सगळं दुर्लक्षित करणं किंवा आपण हे सगळं सांभाळणं हे कशासाठी आहे? काही वेळा प्रियत्व असूनही आपण दुर्लक्षित करतो. ही लोक प्रिय आहेत पण अभ्यासामध्ये येतात म्हणून मी दुर्लक्षित करतो किंवा अप्रिय होतात. असं जे काय सगळं बोलणं जे चाललेलं आहे ना, ते गौण आत्म्यासाठी नव्हे, म्हणजे गौणी आत्म्याची जरी बोलणी असली तरी ती मुख्य आत्म्याच्या दृष्टीने आहे. म्हणजे त्याला प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने आहेत. म्हणून परमार्थाच्या अभ्यासाच्या आड येणारे आपल्याला दुर्लक्षितच करावे लागतात. दुर्लक्षित करावे लागतात याचा अर्थ काही वेळा ते त्यांचं अस्तित्व असून दुर्लक्षित करावे लागतात किंवा आपल्याला काही वेळा टाळून दुर्लक्षित करावे लागतात, पण त्या मुख्य आत्मस्वरूपाचा विचार हा मला मात्र करायचा असतो आणि तो केव्हाही केला पाहिजे. कारण देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतर नाना आघाते वाया गेले मृत्यूपंथे. म्हणजे नाना आघात सोसून मग ते वाया जातं. म्हणून देहाला परमार्थाला लावायचंय म्हणजे आत्मानंदाकडे घेऊन जायचंय. पुढे आता 52वा श्लोक आहे तो आपल्याला मानवी प्रतिक्रियांचे एकूण 4 पदार्थ असे सांगितलेत. आत्मा, शेषी, शेष, उपेक्ष, द्वेष्य या चारींमध्ये व्यक्तिसापेक्ष नियम नाही, तर त्यांच्या त्यांच्या अनुकूलतेवरनं तो तसा ठरतो. आता हे जे काय आहे उपेक्ष, द्वेष्य आता इथे बोलणी केलेली आहे, पण ती सगळी जी काय आहे ती मानवाच्या म्हणूया अभ्यासानुसार, म्हणजे त्याच्या आड कसं कसं येतंय त्याच्यानुसार त्या गोष्टी चाललेल्या असतात. आता विशिष्ट पदार्थ एखादा घेतला, आता उदाहरणार्थ साखर हा पदार्थ घेतला तर तो डायबिटीसमध्ये वर्ज्य आहे. मला डायबिटीस असेल तर मी साखर नको नको म्हणतो, पण मला जर डायबिटीस नसेल तर शिरा चालेल का? होय म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, गोड शिरा चालतो आणि काहीला तो चालत नाही. असं का बरं? त्याचं कारण आहे की अनुकूल आणि प्रतिकूल अशा पद्धतीने ते विचार असतात. आपल्याला श्वापदांचाही विचार तोच आहे. श्वापद जर का जंगलात असतील आणि तिथं जर जंगलात मला एकटं सोडून दिलं तर मात्र ती श्वापद मला अप्रिय आहे. पण तेच इथे उदाहरण दिलंय, सर्कस बघायला गेला तर ती श्वापद एका पिंजऱ्यामध्ये असतात. पिंजऱ्यामध्ये असल्यामुळे मी लांबून पाहायला ती बरी वाटतात. पेशवे पार्कमध्ये जाऊन ती श्वापद पाहायला बरी वाटतात. पण जेव्हा ती मोकळेपणाने पाहायची वेळ येते तेव्हा मात्र मनामध्ये थोडी भीती असतेच. म्हणून इथे काय आहे, त्या प्रियत्वाविषयी किंवा अप्रियत्वाविषयी काही विशिष्ट नियम नाहीये. ते अनुकूल प्रतिकूल हे ज्याचं त्याचं वेगळं असू शकतं. आणि त्यातूनच इथे काय आहे, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, अनुकूल असला तरी प्रियत्वासाठी आहे आणि प्रतिकूल असला, बाजूला एखादी गोष्ट केली तरी सुद्धा ती आपल्याच प्रियत्वासाठी आहे. म्हणजे मुख्य आत्म्यस्वरूपाकडनं आलेल्या प्रेरणेचा तो विचार आहे. पुढे मात्र आता वाघाचे उदाहरण 4 प्रकारे हा 53व्या श्लोकाचा जो विचार आहे तो आपल्या पुढे मांडतायत. समोर आलेला जंगलातील वाघ द्वेष्य, लांबून दिसला तर उपेक्ष, करमणुकीसाठी छावा पाळला असेल तर प्रिय, म्हणून शेष आहे होतो. म्हणून इथे काय आहे की जंगलात मला समोर वाघ दिसला, मग काय झालं, माझी प्रतिक्रिया काय होऊन जाते, द्वेष्य होऊन जाते. बाबा रे, याच्या जवळ बसलं तर आज मला खाऊन टाकायचं.
म्हणजे काय झालं, ती द्वेष्य प्रतिक्रिया. तोच जर का लांबून दिसला तो उपेक्षा आहे, म्हणजे उदासीन प्रतिक्रिया आहे. काही अनुकूल नाही, प्रतिकूल नाही, लांबच आहे. त्याच्यातून माझ्यात अंतर आहे आणि माझ्याकडे सेफ डिस्टन्स असल्यामुळे मला काही अडचण नाही. किंवा करमणुकीसाठी मजा म्हणून मी जर का घरात छावा पाळला लहान असेपर्यंतचा, मोठा झाला तर तो आपल्याला खाऊनच टाकेल. पण लहान असेपर्यंत पाळला असेल तर तो मला प्रिय असतो. म्हणून इथे आपल्या ह्या 3 प्रतिक्रिया या कायमच चालू असतात. अनुकूल, प्रतिकूल आणि उदासीन. माझा काही संबंध आला, की मग काय होतं, माझ्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली, तर मी लगेच अनुकूल प्रतिक्रिया देतो. आणि तेच जर का माझ्या मनाविरुद्ध घटना घडली, तर मात्र त्याला मी प्रतिकूल प्रतिक्रिया देतो आणि माझा काही संबंधच नसेल, तर मी उदासीन राहतो. अशा पद्धतीने मी माझं जीवन जगतो. पण तरी सुद्धा काय आहे, की त्या प्रतिक्रियांबाबत सुद्धा कोणता नियम लावता येत नाही. एखादा धाडसी माणूस असतो. आता काही वेळा मी त्या YouTubeवर पाहिलंय, की खूप वाघांना ते खेळवत होते सर्कसमधले आणि त्यानंतर ते मधनं काही दिवस त्यांचा त्या वाघाचा संपर्क सुटला. पण काही दिवसानंतर 2-4 महिन्यांनी आल्यावर सुद्धा वाघ त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत होता. म्हणजे काय झाला, ते वाघ त्या सर्कस करणाऱ्या ट्रेनरला मात्र प्रिय आहे. फार छान आहे. पण आपल्याला मात्र असा खेळवता येणार आहे काय? तो आपल्याला खेळवेल. तो जो आपल्याला खाऊन टाकेल हा त्यातला भाग आहे. म्हणून तो मला काय आहे, तो काय म्हणूया, तो प्रतिकूल माझ्या म्हणूया विचारसरणीचा विचार आहे. अशा पद्धतीने अनुकूल आणि प्रतिकूल आणि उदासीन अशा 3 प्रतिक्रिया सतत चाललेल्या असतात. म्हणून अनुकूल प्रतिक्रियेमध्ये सुख आहे, प्रतिकूल प्रतिक्रियेमध्ये दुःख आहे आणि उपेक्षेमध्ये उदासीनता आहे. तिथे अनुकूल आणि प्रतिकूलता नाहीच. आता व्यवहार अशाच लक्षणांचा असतो, व्यक्तींचा नसतो, असं 54वा श्लोक सांगतोय. संबंधित व्यक्तींच्या बाबतीत नियम सांगता येत नसला तरी लक्षणांच्या बाबतीत सांगता येतो. उदाहरणार्थ उपेक्षा, द्वेष्य आणि प्रिय. अशा पद्धतीने संबंधित व्यक्ती ज्या असतात त्या काही अनुकूल असतात आणि काही प्रतिकूल असतात. त्यामुळे अनुकूल असतील तर प्रियत्वाची प्रतिक्रिया असते किंवा प्रतिकूल असतील तर आपल्याला द्वेष्य प्रतिक्रिया असते किंवा काही संबंधच नसतो त्यावेळी मग उपेक्षा असते, उदासीन असते. म्हणून व्यक्ती काय आहे ते महत्वाचं नाही, म्हणजे पुन्हा प्रतिक्रिया काय आहे हे महत्वाचं आहे. कारण प्रतिक्रियेमुळे माझी अंतःकरण वृत्ती ढवळून निघते. आता अनुकूल दिली प्रतिक्रिया किंवा प्रतिकूल दिली तरी अंतःकरण वृत्ती ढवळून निघते. पण उदासीन अंतःकरण वृत्तीमध्ये मात्र प्रतिक्रिया नावाची गोष्टच नसते. तिथे मात्र काय असते, शांतता असते आणि ती केव्हा माझ्या अंतःकरणात उदासीन प्रतिक्रिया तयार होते, म्हणजे या जगासंबंधी किंवा जगताच्या लोकांसंबंधी जेव्हा मी त्या मुख्य आत्मस्वरूपाला मी आत्मा आहे अशा पद्धतीने जाणतो तेव्हा. म्हणून इथे काय आहे, मानवी जीवन या तिन्ही प्रतिक्रियेतच तसं पाहायला गेलं तर सामावलेलं आहे. पण ती प्रतिक्रिया हे जीवन मिथ्या आहे असं समजून त्या आनंदरूप आत्मस्वरूपाचा अनुभव येऊन जर का केली गेलेली असेल तर त्या प्रतिक्रियेतनं काही अंतःकरण वृत्तीला त्रास होईल अशा काही गोष्टी उत्पन्न होऊ शकत नाही. आता 55वा श्लोक असं सांगतोय, आत्मानंद अतिप्रिय, अन्य अनुकूल, शेष पदार्थ प्रिय, व्याघ्रादी द्वेष्य व तृणादी उपेक्ष असा लोकव्यवहार चालतो. हे याज्ञवल्कासही मान्य आहे. आता इथे याज्ञवल्कांचा विचार मांडलेला आहे की आत्मानंद अतिप्रिय आहे. अभ्यास करणाऱ्यांना आत्मानंद प्रिय आहे. म्हणून इथे काय आहे, ते जे अभ्यास करणारे आहेत ते आत्मानंदाचा स्वीकार करतात. याज्ञवल्कांच्या मैत्रेयी नावाच्या पत्नीने आत्मानंदाचा थोडा विचार केलेला होता. तिने आत्मानंदाचा स्वीकार केला आणि याज्ञवल्कांबरोबर ती जंगलात जायला, म्हणजे त्या ठिकाणी तपाला जायला ती तयार झाली. तीच त्यांची दुसरी पत्नी मात्र धन घेऊन हे झाली, संतुष्ट झाली. म्हणजे अशा पद्धतीने आहे. म्हणून इथे आत्मानंद हा काय आहे, साधक दृष्टीने अतिप्रिय आहे आणि तो त्याचा विचार आहे. आता अन्य सुखाची व्यवहाराची अनुकूल साधनं असतात, ती जगत सत्यत्व अशा पद्धतीने लोक जे असतात त्यांच्यासाठी असतात, त्यामुळे ती प्रिय असतात. पैसा, पाणी, घर अशा पद्धतीने ते सगळे किंवा हे सगळे सुखादी विषय हे सगळे काय त्यांना हवे असतात, ते केवळ त्या साधनांच्या निमित्ताने त्यांना सुखाचाच विचार आहे. वास्तवात सुखाकडेच जाण्याचा विचार आहे. सुख मिळत नाही हा दोष आता त्या लोकांच्या विचारसरणीचा आहे, हे त्यांना कळत नाही. आता त्याला आपण काय करणार? किंवा जीवाला समजा धोका देणारे काही प्राणी असतात किंवा व्यक्ती असतात, तेव्हा त्यांना द्वेष्य प्रतिक्रिया असते किंवा
काही निरुपद्रवी असतात, काही त्याच्यापासून काही धोकाच नाही, तेव्हा मात्र त्याच्याविषयी काही प्रतिक्रियाच देत नाही. त्याला उदासीन किंवा उपेक्ष प्रतिक्रिया असा सर्वांचा एक अनुभव असतो. त्यातूनच हे सगळं जीवन चाललेलं असतं. हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे. आता दुसऱ्या श्रुतीही ते ह्याला दुजोरा देतात. तो 56व्या श्लोकाचा विचार आहे. पुत्रापेक्षा, वित्तापेक्षा आणि इतर कोणापेक्षाही या सर्वाहून आत असणारे जे आत्मतत्व आहे ते सर्वात प्रिय आहे असे लक्षात घ्यावे, असे दुसरीही श्रुती सांगते. कारण शेवटी पुत्रापेक्षा, वित्तापेक्षा, कारण शेवटी माकडिणीची गोष्ट माहिती आहे की जेव्हा तिचा जीव जायची वेळ आली तेव्हा तिने पिलाला खाली धरलं. म्हणजे पुत्रावर कुठपर्यंत प्रेम आहे की माझा जीव जात नाही तोपर्यंत. माझा जीव जेव्हा जायची वेळ येते तेव्हा पुत्रालाही मी दुय्यम दर्जा देतो आणि मी माझं फक्त बघतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पुत्रापेक्षा वित्तापेक्षा मग आणखीन अशी ही जी काय चढती बांधणी आहे, म्हणजे चढता विचार जो आहे की मला सर्वात प्रिय काय आहे, तर माझं स्वरूप मला प्रिय आहे. म्हणजे ते मी आहे हे मला कळून घेणं हेच माझ्या प्रियत्वाचं लक्षण आहे. कारण जेव्हा मला कोणी विचारलं की तुला देव म्हणून मी तुझ्यासमोर उभा राहिलेलो आहे, आता तुला 100 सुखाच्या प्रसंगाबरोबर 10 दुःखद प्रसंग देतो, त्यावेळी मी त्याला म्हणतो 10 दुःखद प्रसंग तुलाच ठेव, मला सुखच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मला आत्मसुख पाहिजे. असं जर असेल, मुख्य मुद्दा काय आहे, मला आत्मसुखच पाहिजे असं जर का सतत माझा विचार असेल, तर मग मला माझं प्रेम कोणावर आहे, माझं प्रेम माझ्यावरच आहे हा त्यातला भाव होतो. म्हणून इथे काय आहे, आत्माच माझ्या प्रियत्वाचा विषय आहे हा त्यातला भाव आहे. म्हणून मी मलाच ओळखण्यासाठी विचार करावा, हाही विचार मग पुढे येतोच. म्हणून साधक या दृष्टीने जर का विचार करायची वेळ आली तर मला आत्माच प्रिय आहे. मग आत्माच प्रिय असेल तर जग मिथ्या ठरवून तो आत्मा मी आहे असा विचार का नाही तू करस? हा त्यातला भाव आपल्याला कळला पाहिजे. या प्रकरणातनं तेच आहे. त्या आत्मानंदाकडे जाण्याचा प्रयत्न करणं हाच खरा माझ्या अभ्यासाचा हेतू आहे. पुढे हा 57वा जो श्लोक आहे, या सर्वांपैकी विचार कोणाचा करावा असं सांगणारा आहे. कारण निवाडा झाला पाहिजे. गौणी आत्मा का मुख्य आत्मा का मिथ्या आत्मा, याच्यात शेवटी निवाडा झाला पाहिजे आणि तो ग्रंथकर्त्यांनी सांगायला पाहिजे. श्रुतीचा यथार्थ विचार केला असता हा साक्षीचा आत्मा आहे, दुसरे कोणी नाही असे ठरते. पंचकोश विवेक करून त्यांच्या आत असलेला आत्म्याचा अनुभव घ्यावा, हाच विचार करावा. आता श्रुतीचा यथार्थ विचार करा तर श्रुती काय सांगते की जीवब्रह्मैक्य ज्ञान सांगते. श्रुती म्हणते तू आनंदाचा ठेवा आहे आणि तो आनंद तूच असल्यामुळे तू त्याला शोध. आता शोध म्हणजे काय की ज्यामुळे तो जणू काही झाकला गेलेला आहे आनंद, तर त्या जणू काही झाकला गेलेलं झाकण जे आहे ते दूर कर आणि ते दूर केलं तर तू आनंदाचा ठेवा आहे. मग झाकणं कोणती आहेत? पुन्हा स्थूलदेह, इथे कोशांची भाषा वापरलेली आहे. अशा पद्धतीने 5 कोश, स्थूल कोश, अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश अशी भाषा बोललेली आहे आणि शेवटी आनंदमय कोश आणि मग त्याच्या आत असलेला जणू काही लपलेला आनंदात्मा. अशा पद्धतीने बोलणी झालेली आहे. म्हणून इथे काय आहे की त्या पंचकोशाचा विवेक करावा. मग विवेक काय सांगतो की जे जे जन्माला येतं ते मिथ्या असतं. आता मिथ्यात्वाचा हा जो रूल आहे किंवा बुलडोझर आहे तो आपल्याला कधीतरी फिरवावाच लागतो. कितीही जरी आपण अलीकडे पलीकडे बोललो तरी सुद्धा शेवटी शरीर मिथ्या आहे. मग शरीर मिथ्या आहे तर ते पुन्हा 5 महाभूतांचं आहे. पुन्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तेजतत्व, नंतर असे पद्धतीने बोललं जातं मन, वायू तत्व. मग हेही मिथ्या आहे. मग आता ते जर मिथ्या आहे तर जे मिथ्या आहे त्यांच्याविषयी अधिक प्रेम दाखवण्यात अर्थ नाही. मग वसुली करावी. देह 5 महाभूतांचा असला तरी सुद्धा या देहाच्या साह्याने म्हणजे नरदेहाला जन्माला येऊन पुन्हा मी त्या आनंदाकडे गेलं पाहिजे. म्हणून इथे या कथेकऱ्याची कथा, पंचदशीकार जे आहेत त्यांची कथा पुन्हा कशा आली, मूळ पदावर आलेली आहे की त्या मुख्य आत्म्याला शोधून काढा. म्हणजे तो आहेच आहे, पण काय आहे तो जणू काही लपलेला आहे, त्याला शोधा आणि शोध केला तर त्या पंचकोशांचा निराश होतो. उपाधी काय आहे, मिथ्या आहे, मग त्यांचा निराश होतो. मग निराश झाल्याबरोबर ते तत्व मी आहे हे माझं मला कळून जातं. म्हणून इथे त्या मुख्य आत्म्याचा शोध घ्या हीच भूमिका आपल्या पुढे मांडलेली आहे. पुढे त्या अनुसंधानाची रीत म्हणजे त्या मुख्य आत्मस्वरूपाला जाणण्याची रीत हा 58व्या श्लोकाचा विचार आहे. जागृती, स्वप्न व झोप म्हणजे सुषुप्ती.
अवस्था असण्याचे व नसण्याचे भान ज्याच्या प्रकाशात होते तोच स्वयंप्रकाश चिद्रूप आत्मा होय. आता जागृतीमध्ये मी आहे, शरीराने मी आहे, भले ती चुकीची कल्पना असेल तरी मी आहे, ही भूमिका आली कुठनं? ती सतरूप आत्मस्वरूपाकडनं आली. पुन्हा स्वप्नामध्ये सुद्धा मला स्वप्न पडतं, गाढ झोपेत पडलेली कळतात का दिसतात, हा प्रश्न आहे. मग गाढ झोपेत पडलेली स्वप्ने कळतात, कारण डोळे उघडे नसतात. मग कळतात तर कोणाच्या प्रकाशात कळतात? ती आत्मस्वरूपाच्या प्रकाशात कळतात. तो आत्मप्रकाश मी आहे, कारण तो आत्मप्रकाश कुठून आला? त्या आत्मस्वरूपाकडनं आला, म्हणून तो प्रकाश म्हणजे आत्मा मी आहे, हा विचार मला कळला पाहिजे. पुन्हा आता झोपेचा विचार आला. सकाळी उठल्यावर मी असं म्हणतो, मी फार छान झोपलो होतो, मी फार आनंदात होतो. म्हणजे तिथे आनंदाचा विचार आला. म्हणजे ह्या ज्या काय गोष्टी आहेत, या अवस्थांचा विचार जेव्हा करायची वेळ येते, त्यामुळे एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला खो देते, म्हणून अवस्था मिथ्या आहे. पण त्या अवस्थांचा साक्षी किंवा त्या अवस्था ज्याच्या सत्तेवर या अवस्था भासतात किंवा ज्याच्या प्रकाशात या अवस्था कळतात, तो आत्मा किंवा तो आत्मप्रकाश मी आहे. कारण आत्मप्रकाश आणि आत्मा ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत. आपल्याला लक्षात घ्या, अशा पद्धतीने जर मी विचार केला तर मग काय आहे की कळणे, अस्तित्व व प्रियत्व हे सगळ्या प्रेरणा मूळ आत्मस्वरूपाकडनं मला मिळालेल्या आहेत. म्हणून इथे काय आहे, त्या मूळ स्वरूपाला जाणं, त्या प्रेरणांमध्ये वाहून जाणारं जे जीवन आहे ते मला उपयोगाचं नाही. त्या प्रेरणांमध्ये जगत सत्यत्व भ्रांती येते. आता मी जेव्हा माझ्या देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे असं जेव्हा बोललं जातं, त्यावेळी ती प्रेरणा काय आहे? जीवाच्या दृष्टीने ती प्रेरणा मिथ्या आहे, हा त्यातला विचार करावा लागतो. मग त्या मिथ्या प्रेरणेत अडकलेलं जे काय अंतःकरण आहे ते बाधित करावं लागतं आणि मग ती मूळ प्रेरणा जी आहे ती मला कळते. मग मूळ प्रेरणा काय आहे? शुद्ध आहे, तो आत्मा मी आहे. अशा पद्धतीने ती प्रेरणा माझ्या अंतःकरणात उगवते आणि मग ती प्रेरणा सुद्धा शांत होते आणि अशा पद्धतीने शांत झाली असता मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे मला कळून जातं. हे आपल्याला अशा पद्धतीने ते ज्ञान कळतं आणि मग ते ज्ञान कळलं की मग खऱ्या अर्थाने त्याला सहजता आल्यावर मग त्या ज्ञानाचं काय म्हणूया, आनंदात रूपांतर झालेलं आहे. पण तोपर्यंत चिंतन, मनन, अनुसंधान, हा त्यातला श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, अशा पद्धतीने ते अनुसंधान केलं पाहिजे. म्हणून काही झालं तरी सुद्धा कळलंय तर कोणाच्या प्रकाशात कळलं? स्वरूपाच्या प्रकाशात कळलं. आनंद झाला तर कुठला झाला? स्वरूपाचाच झाला. किंवा मला असावं असं जर का वाटलं तर पुन्हा त्याच्या सतरूप आत्मस्वरूपाच्या प्रकाशात. अशा पद्धतीने त्या अवस्थांच्या पलीकडे असलेलं जे काय तत्व आहे त्याला ते मी आहे अशा पद्धतीने जाणून घेणं म्हणजेच पुन्हा काय आहे? मुख्य आत्मा मी आहे, अशा पद्धतीने तो विचार. आता 59वा जो श्लोक आहे तो प्रिय पदार्थांचा तरतम भाव सांगणारा श्लोक आहे. साक्षी सोडून संपत्तीपासून प्राणांपर्यंत शेष पदार्थ आत्म्याच्या अधिकाधिक जवळ आहेत आणि पदार्थ जेवढा अधिक जवळ तेवढी त्याच्यावर अधिक प्रीती असते. आता साक्षी आहे ना, तो साक्षी म्हणजे आत्मस्वरूप. आता ते सोडून, कारण का त्याच्या सत्तेवर या कोशांचा विचार आहे. सर्वात जवळ, सर्वात लांबचा जो कोश आहे तो कोणता आहे? देहमय कोश आहे, म्हणजे अन्नमय कोश आहे. त्यासाठी एक दृष्टांत देतो. कोणी जर आपल्याला एखादी चापट मारली ना तर ती लक्षात राहत नाही, पण कोणी जर माझं अंतःकरण दुखवलं ना तर ते माझ्या लक्षात राहतं, वर्षानुवर्ष लक्षात राहतं. त्याचं कारण काय आहे? स्वरूपाच्या जवळ जास्त अंतःकरण आहे. कारण त्यामुळे माझ्या आनंदाला धक्का बसलेला आहे आणि तो आनंदाला बसलेला धक्का हा वर्षानुवर्ष लक्षात राहतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या शरीरापेक्षा ते अंतःकरण म्हणजे ती आनंदमय कोश हा जास्त जवळ आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. पण शेवटी हे जे काय प्रेम माझं आहे या स्थूल देहावर आहे किंवा सूक्ष्म देहावर आहे, अशा पद्धतीने जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी त्या प्रेमाचा मूळ स्रोत मात्र तो आत्मस्वरूप आहे हे मला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला मूळ स्रोत शोधला पाहिजे, ते मी आहे या पद्धतीने शोधला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला आणखीन एका पद्धतीने बोलता येतं की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा विचार आहे. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे ही ज्ञानेंद्रिय आहेत आणि हात पाय वगैरे ही कर्मेंद्रिय आहेत. आता एखादी वस्तू आपल्यावर पडायची वेळ येते तेव्हा मात्र काय आहे, आपण डोळ्यावर हात धरतो. त्याचं कारण काय आहे? कारण कर्मेंद्रियांपेक्षा ज्ञानेंद्रिय जास्त प्रिय आहेत. अशा पद्धतीने आहेत, कारण ती जवळ आहेत बघा. अशा पद्धतीने आपल्याला आत्मस्वरूपाच्या जवळ ते अंतःकरण आहे,
म्हणून इथे काय आहे, ते शेष जे काय पदार्थ आहेत ते पदार्थ आत्म्याच्या अधिकाधिक जवळ, जो जास्त जवळ असतो तो आपल्याला अधिक प्रिय असतो, हा भाव आपल्या पुढे इथे समजावून सांगितलाय. म्हणून हे तरतम भावाचा विचार सांगण्याचं कारण हेच आहे. आता या तरतम पदार्थांची यादी हा 60व्या श्लोकाचा विचार आहे, तो असं सांगतो. संपत्तीपेक्षा पुत्र प्रिय, पुत्रापेक्षा स्वतःचे शरीर, शरीरापेक्षा इंद्रिय, इंद्रियांपेक्षा प्राण व प्राणाहून आत्मा अधिक प्रिय आहे. आता इथे संपत्तीपेक्षा पुत्र प्रिय आहे, कारण संपत्ती कशी आहे, ती जड अचेतन आहे. पुत्र असेल तर अनेक संपत्त्या कमवता येतील, अशा पद्धतीने पुत्रावर अधिक प्रेम आहे. माझा पुत्र, अशा पद्धतीने तो विचार आहे. पुत्रापेक्षा स्वतःचं शरीर, ज्यावेळी पुत्राचं शरीर आणि माझं शरीर अशी जेव्हा विचारधारा येते, त्यावेळी मी माझं शरीर जास्त वाचवायला बघतो. पुत्राचं शरीर मी गौण मानायला लागतो, म्हणजे दुय्यम मानायला लागतो. त्यानंतर शरीरापेक्षा माझी इंद्रिय, कारण पुन्हा पुन्हा त्या इंद्रियांपेक्षा पुन्हा कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांचा विचार आता बोलला गेलेला आहे. इंद्रियांपेक्षा प्राण, काही झालं इंद्रिय एखादं समजा अपटुत्व त्याचं सिद्ध झालं, कान बहिरे झाले, आता वयानुसार कान बहिरे होतात, म्हणजे कानाला ऐकू येईन असं होतं, अकार्यक्षम होतात. त्यावेळी मग काय म्हणतो, ठीक आहे कान आपले अकार्यक्षम झाले तर चालतील, पण प्राण तर आहेत ना, जीव तर आहे ना आपला, बस असा विचार करतो. पण या सर्वांपेक्षा अधिक प्रिय काय आहे, तर ते आत्मतत्व अधिक प्रिय आहे. कारण काय आहे, ते तत्व मी आहे, म्हणून ते मला अधिक प्रिय आहे. त्याचं कारण काय आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतो. आता ज्यावेळी मी शरीर सांभाळण्याचा प्रयत्न करतो, वास्तवात शरीर सांभाळण्याचा जो विचार माझ्या अंतःकरणात आलेला आहे, तो त्या आत्मस्वरूपाकडनं आलेला आहे, हे माझ्या लक्षात येत नाही. आणि ते जर माझ्या लक्षात आलेलं असतं तर मग मी केव्हाच परमार्थाला सुरुवात केली असती. पण ते माझ्या लक्षात आणून देण्यासाठी पुन्हा बहुत सुकृताची जोडी असावी लागते, आणि त्यातून ते लक्षात येतं आणि मग मी अभ्यास करतो. म्हणजे इथे काय आहे, सर्वात प्रिय काय आहे, मला माझा मुख्य आत्माच प्रिय आहे, हा भाव इथे या 60व्या श्लोकाच्या निमित्ताने मांडला. 61वा श्लोक जो आहे तो विद्वान व मूढ यांचे संबंधी मतभेद आहेत. हे असे असून त्याविषयी ज्ञानी व अज्ञानी यांचा वाद श्रुतीने लक्षात आणून दिलेला आहे. पण त्या वादाचा आत्मा अतिप्रिय आहे, हे हाच खरा निर्णय आहे. आता काही निर्णय कसे असतात, ते वादातीत असतात. आत्मा हा परमप्रेमाचा विषय आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी मान्य केले आणि त्यांनी त्याची ओवी लिहिली आहे, मला आठवत नाही, तो भाग वेगळा. पण मुख्य विचार काय आहे की विद्वान व मूढ यांच्यामध्ये मतभेद असला तरी सुद्धा आपल्याला काय आहे, मुख्य मला प्रिय काय आहे, ते आत्मतत्वच प्रिय आहे. विद्वान जो आहे म्हणजे ब्रह्मस्वरूप जाणणारा, त्याला नक्की कळलेलं आहे की आत्माच प्रिय आहे. पण इथे अज्ञानातनं सुद्धा हा काय करतो, सामान्य रूपाने त्या आत्मस्वरूपावरच प्रेम करत असतो. हाही भाव आपल्या लक्षात येतोच की. म्हणून इथे काय आहे, ते विज्ञान व मूढ यांचे मतभेद असू देत, पण मला माझ्या आनंदाकडे जायचंय, हा विचार माझा पक्का असला पाहिजे. पुढे त्यांच्यातील मतभेदाचं स्वरूप कसं आहे ते सांगतायत. तत्वज्ञ असे म्हणतो की साक्षीच आत्मा सर्व दृश्याहून अधिक प्रिय आहे. मूढ असे म्हणतो की पुत्राधिक अधिक प्रिय असून त्यांचा भोग घेण्यासाठी साक्षी. आता दोघं जण आहे, एकाने आत्मस्वरूपाचा अनुभव घेतलाय म्हणून तो विद्वान आहे, आणि एक मात्र अज्ञानी असल्यामुळे तो पुत्राधिकांमध्ये तो साक्षी पाहतो. म्हणजे पुत्राधिकांपेक्षा, म्हणजे साक्षीपेक्षा त्याला पुत्राधिक जास्त जवळचे वाटतात, कारण त्याला साक्षी म्हणजे काय माहितीच नसतं. मग अशा पद्धतीने काय आहे की जे दृश्य नाही त्याच्याविषयी तो काय बोलणार, कारण त्याला माहितीच नाही. जो अज्ञानी जीव आहे त्याला दृश्यावरच प्रेम असतं, जे 5 ज्ञानेंद्रियांना दिसतं तेच खरं. पण विद्वान मात्र काय असतो, ह्या 5 ज्ञानेंद्रियांना आणि प्रमाणांनी दिसणाऱ्या दृश्याचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून त्याला आत्मप्रिय आहे. म्हणून अशी दोघांची बोलणी वेगवेगळी आहेत. पण काय आहे, ती वेगवेगळी बोलणी जी आहे ती एक देहसत्यत्वातनं आलेली बोलणी आहे, एक देह मिथ्या ठरून आनंदाचा अनुभव आलेल्यातनं बोलणी. विद्वान आनंदातनं बोलतोय आणि हा मिथ्या जगाला सत्यत्व देऊन अज्ञानी जीव बोलतो. पण अशा पद्धतीने 2 मतं वेगळी असली तरी त्यातलं सत्स्वरूपाकडे जाणारं मत कोणतं आहे, हा आपल्या पंचदशीचा विचार आहे, आणि तो आत्मा मी आहे हे कळून घेणं म्हणजे विद्वानाचंच मत मी ग्राह्य धरणं, हा माझ्या अभ्यासाचा विषय. पुढे 63वा जो श्लोक आहे तो असं सांगतो. एकाच उत्तराने शिष्य व विरोधक यांचे समाधान. आत्म्याहून वेगळे पदार्थ प्रिय आहेत असे शिष्य व विरोधक दोघेही म्हणतात,
त्यांना उत्तर देताना शिष्याला बोध व्हावा व विरोधकाला ते उत्तर जणू शाप आहे असे वाटावे. आता शिष्य आणि विरोधकाची भूमिकाच वेगळी आहे. विरोधकाला आत्मतत्व म्हणजे काय जाणायची इच्छाच नाहीये, म्हणून तो द्वैताला सत्यत्व देतो. शिष्य द्वैत मिथ्या आहे असं ठरवून तो आनंदाकडे जातो. म्हणून इथे काय आहे, वेगळे पदार्थ प्रिय जरी असले तरी शिष्य जो आहे, जो आत्मस्वरूपाकडे जाणारा, तो व्यवहारापुरते ते प्रियत्व ठेव, पण वास्तवात ते पदार्थ आपल्या अंतःकरणामध्ये जरुरीपेक्षा त्यांचा विचार आपल्या अंतःकरणात राहता कामा नये, कारण आपल्याला आनंदाकडे जायचंय अशा पद्धतीने शिष्याचा विचार. म्हणून शिष्य आणि विरोधक यांच्यावर काय आहे, दोघांचं वेगवेगळं आहे. आता त्या विरोधकाला काय उत्तर देऊन करणार आहे, किती उत्तर दिलं तरी तो विरोधच करत असतो, मग त्याला सोडून द्यावा. आपण शिष्य व्हावं, त्यातले त्यात सत्शिष्य व्हावं आणि श्री गुरु म्हणतील तसा अभ्यासाचा विचार करावा. आता ते उत्तर काय आहे ते सांगणारा विचार 64वा श्लोक आहे. तुला प्रिय असलेले तुला रडवतील असा तत्ववेत्ता उत्तर देतो. त्यामुळे शिष्याचा विवेक जागा होऊन त्याला प्रिय वाटत असलेली वस्तू घातक आहे असे लक्षात घेतो. आता तुला प्रिय असलेली गोष्ट तुला रडविल, आता तुझा देह तुला प्रिय आहे असा जर का विचार आला तर मग त्या देहाचाही पुन्हा नाश होतो. अशा पद्धतीने काय आहे, त्या प्रिय वस्तूचा वियोग किंवा द्वेष किंवा नाश काही झाले तरी दुःख ठरलेलंच आहे. मग आता दुःख जर ठरलेलं असेल तर मला सुखरूपता पाहिजे. मग सुखरूपता पाहिजे असेल तर काय आहे, या उत्तरामध्ये काय आहे की हे प्रियत्व किंवा नाश करणारी जी गोष्ट आहे त्याच्यामुळे काय आहे, आपल्या आयुष्यात काय फरक पडतो हा विचार करण्याची गरज आहे. की हे जे काय वस्तूंबद्दलचं प्रियत्व आहे हे कधी कधी मला रडवतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एखादी माझ्या जवळची व्यक्ती असते, ती शरीराने निघून जाते. मग आता प्रिय असलेली व्यक्ती गेली, आता मग काय आहे, मग दुःख तयार होतं. पण वास्तवात मी सुखरूप आहे अशा पद्धतीने विचार केला गेलेला असेल तरी सुखद प्रसंग किंवा दुःखद प्रसंग हे माझ्या समोर येणं हे सहज शक्य आहे. पण त्या निमित्ताने सुखी संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे आणि लाभाला न आणावे मना माझी, ही ज्ञानदेवांची ओवी अभ्यास करणाऱ्याच्या लक्षात येते. अशा पद्धतीने जर आपण अभ्यास करत गेलो तर या प्रिय वस्तू आपल्याला ज्या आहेत आपल्यापेक्षा वेगळ्या, त्या सगळ्या घातक आहेत. माझं शरीर, माझी बुद्धी, माझ्या बुद्धीवर फार माझी मदार असते, माझं फार प्रेम आहे. माझ्यासारखा बुद्धिमान कोणी नाही. छान बुद्धिमान दिसला की माझं सगळं रामकृष्ण हरी होऊन जातं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, माझ्यापेक्षा जे काय सगळं वेगळं आहे ते काय आहे, ते माझ्या प्रियत्वाचा विचार आहे. पण त्या कधी कधी माझा घात करतात, म्हणजे मला कधी सुख देतात, कधी दुःख देतात. पण या सर्वाहून वेगळा असलेला आत्मा तो मी आहे, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हाच खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून इथे आपल्याला प्रियत्व आणि अप्रियत्व याचा विचार का करायचा आहे, तो मिथ्यत्व या दृष्टीने करायचा आहे. शरीर मिथ्या आहे, एक आत्मतत्व सोडून सगळं मिथ्या आहे, नाश पावणार आहे, म्हणून ते मी असणं शक्य नाही. असे विचार जर करत गेलो तर मी आनंदाकडे सहज निघून जाऊ शकतो. आता 65, 66 आणि 67 हे 3 श्लोक माझ्या श्रीगुरूंनी एकत्र घेतलेत. त्यांनी असं सांगतायत, अर्थ त्याचा शिष्य ऐकलेल्या वाक्याचा विचार कसा करतो हे सांगणार आहे. पुत्र झालाच नाही तर न झालेला पुत्र आम्हाला पुत्र नाही अशी व्यथा निर्माण करतो. म्हणजे आता पुन्हा काय आहे, इथे व्यथा निर्माण झाली की पुत्र झालाच नाही तर न झालेला पुत्र. वास्तवात न झालेला पुत्र ही भाषाच मोठी मजेशीर आहे, पण काय आहे, ती माझ्या अंतःकरणात व्यथा निर्माण होते. आता गर्भधारणा झाली तरी गर्भपात किंवा प्रसूतीच्या वेदना देतो. आता गर्भधारणा झाली मग त्यावेळी आनंद असतो, पण त्या प्रसूतीच्या वेदना त्या आईला सहनच कराव्या लागतात. म्हणजे याचा अर्थ, किंवा चुकून गर्भपात झाला तरी सुद्धा वेदना त्या सहन कराव्याच लागतात दोघांना. तो जन्माला आल्यावर भूतबाधा, अनेक रोग व मूर्खपणा यांचे दुःख होते. म्हणजे तो मुलगा आला जन्माला तर त्याला काही त्रास होतात, त्या निमित्ताने सुख दुःख, त्या निमित्ताने चिंता तयार होतात. मौंजी बंधनानंतरही वेदविद्या न येणे व वेद विद्या पारंगत होऊनही त्याचा विवाह न होणे ही सुद्धा दुःखाची कारण आहे. आता मौंजी बंधन झालं, मग आता मौंजी बंधन झालं तर त्याला शिकायला पाठवला तर डोकं चाले ना, म्हणजे बुद्धी चाले ना. आता काय करायचं, बरं ते सगळं झालं तर विवाह होईना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही दुःखाची कारणं अनेक आहे. तो तरुण झाल्यावर त्याला परस्त्रीचा नाद लागणे हा आणखीन, त्या समर्थांनी अबकड असे 4 समास लिहिलेले आहेत, ते वाचावेत
म्हणजे माणसाची अधोगती काय पद्धतीने होत असते ती त्याची सगळी चित्र पूर्णपणे त्यांनी रंगवलेलं आहे. कुटुंबाचं दारिद्र्याचं दुःख असतं. पुत्र धनवान सद्गुणी असून मरण पावला तर त्याला दुःखाला पारावार नसतो. म्हणजे अशा पद्धतीने काय आहे हे सगळं वर्णन जे आहे हे विशिष्ट लोकांना काही पद्धतीने येतच. एवढं सगळं एकत्र एका ठिकाणी आलं नाही तरी येन केन प्रकारे यातील काही भाग येतच असतात. म्हणून इथे काय आहे, हा सगळा होणारा जो त्रास आहे तो सगळा त्रास लोकांना माहिती आहे. पण तरी सुद्धा लोक त्रास सोसतात, अपेक्षा ठेवतात की कधीतरी सुधारेल, पण वास्तवात सुधारणं हा अवघड विषय आहे. पुढे जो 68वा जो श्लोक आहे आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक आहे, पुत्रापासून होणारे दुःख प्रातिनिधिक आहे असं सांगणारा आहे. असा विचार करून पुत्राधिकांचे दोष लक्षात घेऊन त्यांच्यावरील आसक्ती सोडून आत्मा हाच अत्यंत प्रेमाचा विषय आहे असा निश्चय करून रात्रंदिवस त्याच्या अनुसंधानात राहतो. मुख्य विचार काय आहे की पुत्र पत्नी वगैरे या सर्वांचा विचार करतो, पण त्यांच्या वागण्यात आपल्या वागण्यात काही कटुता निर्माण होते. पण ती कटुता निर्माण झाल्यानंतर मला माझ्या स्वरूपाकडे जायला वेळच मिळत नाही, कारण तसा मी कधी विचारच केलेला नसतो. त्या आत्मस्वरूपाला वास्तवात जाणायचं असतं मला. माझं सतत चिंतन त्याला जाणण्यासाठीचं असतं, पण म्हणजे चिंतन तसं व्हावं अशी अपेक्षा असते, पण तसं काही होत नाही. म्हणजे मला तो जाणावा अशी माझी इच्छा आहे, पण त्याप्रमाणे माझं वर्तन होत नाही. त्या दुर्योधनासारखं आहे. मला सगळं काही चांगलं कळतं, पण माझ्याकडनं चांगलं वागलंच जात. आता तसंच होतं. मला त्या आत्मस्वरूपाकडे जायचं आहे ही सतत प्रेरणा असते. पाहायला गेलं तर माझं अस्तित्व राहावं, मला सगळं कळावं, मला सारखं सुखच असावं, पण तरी सुद्धा मी त्याला स्वरूपाला जाणण्याचा विचार करत नाही. म्हणून इथे काय आहे, आपलं आयुष्य हे या नको असलेल्या विचारांमध्ये धकाधकीत जगून आपण घालवतो वाया. पण एखादाच कोणी असा असतो हुशार की तो स्वरूपाचा विचार करतो आणि तो त्या आनंदाशी एकरूप होतो, म्हणजे आत्मानंदाचा अनुभव घेतो. तो आत्मानंदाचा अनुभव घेणारा मी असा एक सिद्ध झाला पाहिजे पंचदशी संपता संपता. आणि तो जर सिद्ध झाला तर मग मी आनंदाचा ठेवा आहे, यापेक्षा मला दुसरं काही मिळणार नाही आणि काही मिळवायची इच्छाही होणार नाही. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.